आज आपण विद्रोही कवी संमेलन या ठिकाणी आलेलो आहोत। हे आहे 20वे विद्रोही संमेलन, कवी संमेलन आपल्या नांदेड येथे भरलेले आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पोस्टर, त्या ठिकाणी प्रत्येक विद्रोहाची आग ज्या कवींमध्ये धगधगती पेटलेली होती तुम्ही पाहू शकता। एकदम सुंदर अशा पद्धतीनं हा विद्रोही कवी संमेलनाच्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक पोस्टर त्या ठिकाणी बसवेश्वर आहे। मी आज या विद्रोही कवी मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले आहे। शाहीर विलास खोकरे तुम्ही या ठिकाणी सुद्धा पाहू शकता। संत रविदास भांडारांचे सुद्धा या ठिकाणी पोस्टर तुम्हाला पाहायला मिळेल। जे विद्रोही कवी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया। असे मान्यवर त्या कवितेचं नाव आणि त्यांनी कविता सादरीकरण कशा पद्धतीने केलं ते विचारूया त्यांच्याशी। चला तर मग सर आपलं नाव? मी शिवा प्रधान अमरावती या 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये सहभागी कवी म्हणून या ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून इथे आलेलो होतो आणि कमीत कमी 126 लोकांच्या सहभागात असलेलं संमेलन काल रात्रीला संपन्न झालं। त्यामध्ये माझ्या कवितेचं शीर्षक होतं सुरुंग। तर सुरुंग म्हटलं तर या व्यवस्थेला कसा सुरुंग लागतो त्याबाबत 2 ओळीची कविता तुम्हाला सादर करतो। कसं आहे की आमच्या रक्ताचे कारंजे उडवून फुलवा तुमचा नवीन नवीन बगीचा, लावा तुमच्या बगीच्यात देशी विदेशी फुलांची रोपं। आमच्या रक्ताचे कारंजे उडवून फुलवा तुमचा बगीचा, लावा तुमच्या बगीच्यात देशी विदेशी फुलांची रोपं। कदाचित उन्ही पडत असल्यास आता आमचा सापडा शिल्लक आहे, तोही झाडांना खत म्हणून उपयोगात आणा। अरे ढेराळ पोटाला चिकट गिराव देणाऱ्या तमाम संस्कृतींनो, कंत्राटदारांनो, हरामखोरांनो, आता ते ध्यानात ठेवा। उद्याचा शोषणविरहित भारत आपल्याला घडवायचा आहे। उद्याचा शोषणविरहित भारत आपल्याला घडवायचा आहे। वा वा, खूपच सुंदर सरांनी कविता सादर केलेली होती, जी ही आहे ही पोखरलेल्या पद्धतीची आहे। मी पद्माकर मांडवझरे अमरावतीहून आलेलो आहो आणि या ठिकाणी एक निमंत्रित कवी म्हणून आलेलो आहो। कालचं जे संमेलन झालं हे अत्यंत परिवर्तनवादी संमेलन होतं, व्यवस्था परिवर्तनवादी निर्माण करणारं संमेलन होतं आणि त्या ठिकाणी मी माझी जी स्वरचित कविता महासूर्या ही सादर केली आणि ही या व्यवस्थेला निश्चितच परिवर्तन घडवून आणणारी माझी ही कविता आहे, यामध्ये मला काही शंका नाही। धन्यवाद। ही कविता सादर करणाऱ्या कवयित्री आहेत, तर आपण त्यांच्याविषयी त्यांचा परिचय आणि त्यांची कविता जाणून घेऊया। मॅम आपलं नाव? जय भीम। माझं नाव अमृता मनोहर आहे। मी अमरावती तिवसा या तालुकावरनं इथे आलेली आहे। हे माझं पहिलं 20वे विद्रोही